आश्रमात जाताक्षणी अर्जुनला साक्षीच्या विरोधात जबरदस्त मोठा पुरावा मिळालेला आहे. जे कार्ड अर्जुनच्या हाती लागलेला आहे, जो पुरावा गेले 1.5 वर्ष पोलिसांना भेटला नव्हता, तोच पुरावा स्वतः अर्जुनने शोधून काढला आहे व ते कार्ड साक्षीचेच आहे असं चैतन्यने तिथे आता अर्जुनला सांगितलेलं आहे. कारण चैतन्य कित्येक दिवस हा साक्षीसोबत राहत होता. त्या कार्डचा साक्षीशी नक्की काय संबंध आहे हे देखील आता चैतन्यने उघड केलं आहे. याच पुराव्यामुळे खुनाच्या दिवशी साक्षी त्याच आश्रमात हजर होती हे अर्जुन आता कोर्टामध्ये सिद्ध करू शकणार आहे. परंतु अर्जुन, सायली, चैतन्य या तिघांनाही आता तो पुरावा कसा सापडणार व तो पुरावा नक्की आहे तरी काय? त्या कार्डद्वारे अर्जुन साक्षीच खुनी आहे हे कोर्टात कसं सिद्ध करून दाखवणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ठरलं तर मग मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या भागात सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं. ती अर्जुनला म्हणते, सर आपल्याकडे खरंच खूप कमी वेळ आहे, फक्त 6 तास, आणि त्या वेळामध्ये जाऊन आपल्याला पुरावा शोधायचा आहे. हे कसं शक्य आहे सर? आपण ना 8:45च्या अगोदरच आश्रमात हजर होऊयात आणि पुरावा शोधण्याच्या नादामध्ये आपल्याला 3 कधी वाजलेत कळणार सुद्धा नाहीये. सर मला तर आता मोठा प्रश्न पडला आहे की आश्रमात आपल्याला काही पुरावा भेटेल का? तेव्हा अर्जुनला आता सायलीचं वागणं थोडं खटकतंच. अर्जुन तिथे आता सायलीला विचारतो की तुम्ही इतक्या रेसलेस का झाला आहात आणि तुम्ही असं टेन्शन घेऊन काय होणार आहे? आपल्याला जो वेळ मिळाला आहे तो 6 तासांपेक्षा जास्ती वाढवणार आहात का? सायलीची होणारी घालमेल, तिची अस्वस्थता अर्जुन समजून घेऊ शकत असतो. कारण सायलीला आश्रम तिच्या हातून जाण्याची भीती वाटत असते. अर्जुन तिथे आता पुढे सायलीला सांगतो की मिसेस सायली, तुमचा विश्वास आहे का माझ्यावरती? तेव्हा सायली सांगते की हो, स्वतःपेक्षा जास्त. तेव्हा अर्जुन म्हणतो की झालं तर मग तुम्ही शांतपणे झोपा, मी उद्यासाठीच प्रिपरेशन करतो आहे. अर्जुनने ज्यावेळी सायलीला आता समजावलेलं असतं तेव्हा सायली झोपतेही. तरी देखील सायलीला झोप लागत नसते. उद्या नक्की काय घडेल याचा ती सतत विचार करत असते. तर इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा ज्यावेळी स्वतःच्या साड्या कपाटात ठेवत असते त्याच वेळेस तिला सायलीची आठवण येते. कारण प्रतिमाची ही सर्व कामे सायली स्वतः करत होती. प्रतिमाचा अंथरूण ती स्वतः करून द्यायची. तर प्रतिमा अगदी सायलीच्या आठवणीमध्ये हरवून गेलेली असते. इतक्यातच तिथे प्रिया येते व प्रिया प्रतिमाला म्हणते की आई, अगं तुझी गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. तरी देखील प्रतिमाचं लक्ष तिथे आता प्रियाकडे नसतंच. तर पुढे प्रतिमाला एक प्रसंग आठवतो. तो म्हणजे सायलीने प्रतिमाला साडी दिली होती पहिल्यांदा आणि साडी देऊन तिने सांगितलं होतं की प्रतिमा त्या चला पटकन तयार व्हा. तर प्रतिमा आनंदाच्या भरामध्ये पलटते व सायली अशी हाक मारते. तेव्हा प्रिया म्हणते की आई, सायली नाही तन्वी. तिथे असताना तुझ्या लेकीकडे जास्त लक्ष नव्हतं ना, त्यामुळे तुझ्या तोंडी सतत त्या सायलीचंच नाव असतं. परंतु असू देत, याची मला आता सवय झाली आहे. तेव्हा प्रतिमाचा चेहरा पडतो. तर तिथे आता प्रियाच्या मनात घाणेरडं कारस्थान शिजतं. ती विचार करते की प्रतिमा सायलीच्या या बॉन्डचा फायदा आता करून घ्यायला हवा. जर मी उद्या प्रतिमाला सायलीकडे घेऊन गेले सुभेदारांच्या घरामध्ये, तर ती प्रतिमाशी बोलण्यातच वेळ घालवेल व तिच्या आश्रमातला वेळ कमी होईल. मग बघू की ती पुरावे कशी शोधेल. प्रिया तिथे आता प्रतिमाला विचारते की आई, तुला सायलीची खूप जास्त आठवण येते आहे ना? तेव्हा प्रतिमा मान हलवून होकार देते. तर तिथे आता प्रिया म्हणते की ठीक आहे आई, मला तुझं मन मोडायचं नाही आहे. मी एक काम करते, तुला मी उद्या पूर्णाजीच्या घरी घेऊन जाते. तेव्हा प्रतिमा धक्क्यानेच प्रियाकडे पाहायला लागते. ती म्हणते की आई, तुला सायलीशी भेटायची इच्छा आहे ना? मग तुझी ही इच्छा मी अजिबात मोडणार नाही आहे. मी उद्या तुला घेऊन जाते. तुम्ही हवे तितक्या गप्पा मारा. अगदी दिवसभर जरी मारल्यात ना तरी चालतील. आता सायलीला भेटायला मिळणार, सायलीशी गप्पा मारायला मिळणार हे समजता क्षणी तिथे आता प्रतिमा खूपच खुश होते. तिला कधी एकदा सायलीशी भेटते आहे असं झालेलं असतं. तेव्हा कारस्थानी प्रिया विचार करते की आता बघूयात. प्रतिमा ज्यावेळी सायलीला भेटायला जाईल त्यावेळी सायलीसाठी महत्त्वाचं काय असेल, मधुबाहू, ते आश्रम की तिची ही खरी आई. तर प्रियाने आता प्रतिमाचा फायदा स्वतःशी करून घ्यायला प्लॅन आखलेला असतो. प्रियाला काहीही करून सायली अर्जुनला त्या पुराव्यापर्यंत पोहोचू द्यायचंच नसतं.
तर दुसऱ्या दिवशी सर्व सुभेदार परिवार नाश्ता करत असतात. तेव्हा कल्पना तिथे सायलीला सांगते की सायली, आता तुम्ही आश्रमात जाणार आहात ना, मग चल बस पटकन नाश्ता करून घे. तर कल्पना तिथे आता चैतन्य कुठे आहे असं अर्जुनला विचारते. अर्जुन सांगतो की मम्मा, मी त्याला एक काम सांगितलं आहे, तो बाहेरच आहे, येईल इतक्यात. तेव्हा कल्पना सायलीला नाश्ता करायला सांगत असते, परंतु सायली म्हणते की नाही आई, आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत. मग तसंही माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. तेव्हा पुन्हाही सांगते की सायली, हे असलं अजिबात चालणार नाही या, आधी तब्येत सांभाळायची, चल बस बरं. तर विमल तिथे आता सायलीला म्हणते की सायली ताई, तुम्ही बसा निवांत, मी वाढते सर्वांनाच. तर पुन्हाची तिथे सांगते की देव करो आणि आश्रमात तुम्हाला आज काहीतरी महत्त्वाचा पुरावा नक्की मिळो. तर पूर्णाजीने देखील आता देवाकडे प्रार्थना केलेली असते. तिथे आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, पुरावा नक्की मिळणार. इतक्यातच प्रिया प्रतिमाला घेऊन आलेली असते. ज्यावेळी सर्वांचे लक्ष प्रियाकडे जातं, तर तिथे आता प्रतिमा देखील सर्वांना भेटायला आलेली असते. सायली पळत जाऊनच आता प्रतिमाला घट्ट मिठी मारते. घरातले सर्वच जण खूप खुश झालेले असतात प्रतिमाला घरी आल्याचे पाहून, परंतु अर्जुनला प्रियावरती शंका येत असते. तर तिथे आता सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा, ते तुम्ही कशा आहात? तेव्हा प्रतिमा सांगते की मी बरे आहे. अर्जुनचा आता प्रियावरती संशय जातो. अर्जुन विचार करतो की आता आम्हाला आश्रमात जायचं आहे आणि अचानकपणे ही इथे का आली असावी, तेही प्रतिमा त्यांना घेऊन. तर पूर्णाची तिथे आता प्रतिमाला नाश्ता करायला सांगते. तर सायली स्वतः प्रतिमाला हाताला धरून घेऊन जाते व चेअरवरती बसवते. तेव्हा प्रिया तिथे आता प्रतिमाला सांगते की आई, अगदी आता रात्रीपर्यंत तू सायलीशी गप्पा मार. तेव्हा धक्क्याने अर्जुन आता प्रियाकडेच पाहायला लागतो. सायली आता विचार करते की अरे बापरे, प्रतिमा त्या एवढं प्रेमाने मला भेटायला आले आहेत आणि नेमकं यावेळी मला आश्रमात जावं लागणार आहे. परंतु प्रियाचा नक्कीच यामागे काहीतरी डाव आहे, हे अर्जुनच्या तिथे आता लक्षात आलेलं असतं. तर तिथे आता कल्पना म्हणते की अगं तन्वी, तुम्ही येणार आहात ही गोष्ट फोन करून तरी कळवायची ना आम्हाला. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की कशाला, अगं आम्ही देखील याच घरच्या आहोत ना, मग फोन करण्याची काय गरज आहे. तेव्हा तिथे आता अश्विन सांगतो की हो, परंतु आज सायली वहिनी घरी नसणारच आहे. दादा आणि वहिनी दोघेही आता निघणारच होते. तेव्हा प्रतिमाचा चेहरा पडतो, कारण ती तर खास सायलीला भेटायला आलेली असते. तर तिथे आता कल्पना प्रियाला म्हणते की तन्वी, अगं आज आश्रमासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तू देखील त्याच आश्रमात वाढली आहेस ना, मग तुला तर चांगलंच ठाऊक असणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते की हो, परंतु आश्रमात जाऊन यांचा वेळ फुकट वायात जाणार आहे. यांना काय भेटणार आहेत पुरावे तिथे. तेव्हा अर्जुनला आता खूप राग येत असतं प्रियाचा. तर तिथे आता पूर्णाची वादविवाद व्हायला नकोत म्हणून मुद्दाम प्रतिमाला प्रश्न विचारते की प्रतिमा, तू त्या घरी रमली आहेस ना. तेव्हा प्रिया सांगते की नाही ग आजी, सतत ना सायली सायली करत असते आई, अगदी सायलीची आठवण काढत असते. आई तू एक काम कर, आज दिवसभर सायलीसोबत छान गप्पा मार. प्रियाचं गोड गोड वागणं आणि तेही सायलीच्या बाबतीत हे अर्जुनला ऑलरेडी खटकलेलं असतं आणि प्रिया का सुभेदारांच्या घरात आली आहे हे देखील अर्जुनला समजलेलं असतं. अर्जुन तिथे आता प्रियाला सांगतो की नाही, सायलीकडे अजिबात वेळ नाहीये, आम्हाला आत्ताच आश्रमात जायचं आहे. मुद्दाम प्रिया आता सायलीला म्हणते की सायलीसाठी प्रतिमा आत्याशिवाय महत्त्वाचं काहीच नाहीये. हो ना सायली. सायली आता पेचात पडलेली असते. आता आश्रमात अर्जुनसोबत पुरावे शोधायला जावं की आता प्रतिमाच्या सोबत गप्पा माराव्या हे सायलीला कळत नसतं, कारण प्रतिमाचं मन देखील तिला मोडता येत नसतं. कल्पना तिथे सायलीला विचारते की सायली, तू काय ठरवलं आहेस. सायली, आश्रमात जाणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु तुला जर प्रतिमा करता इथे थांबायचं असेल तर तो सर्वस्वी निर्णय तुझा आहे. सायलीच्या मनात आता घालमेल सुरू होते. तिला प्रतिमाचं मनही मोडता येत नसतं व सायली ज्यावेळी अर्जुनकडे पाहते तेव्हा अर्जुन तिथे आता आश्रमात चालण्यासाठी सांगत असतो. परंतु इथेच आता मोठा ट्विस्ट येतो. प्रियाचा सगळा प्लॅन फ्लॉप होत प्रिया चांगलीच तोंडघशी पडते, कारण प्रतिमा सायलीला सांगते की सायली, तुझं आज खूप महत्त्वाचं काम आहे ना, ते तू आज पूर्ण कर, मी नंतर कधीतरी तुला भेटायला येईनच. तेव्हा आता सायली अर्जुन खूपच खुश होतात. तर सायली तिथे प्रतिमाला म्हणते की प्रतिमा, त्या खरंच जाऊ ना, तुम्ही घ्याल ना मला समजून. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो सायली, तू जा नक्की. आता प्रिया खूपच चिडलेली असते, तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर कारस्थानी प्रिया मनात विचार करते की या
मायलेकींना काय समजूतदारपणाचा पुरस्कार मिळणार होता का? एवढा छान प्लॅन बनवला होता सायलीला थांबवण्याचा, ह्या प्रतिमाने सगळाच फ्लॉप करून ठेवला. तर अर्जुन तिथे आता उठतो. सायली प्रतिमाला म्हणते की बघा, आज माझ्यासाठी इतका महत्त्वाचा दिवस आहे आणि आज मला तुमचा आशीर्वाद मिळणार होता. त्यानंतर अर्जुन सायली दोघेही प्रतिमा पूर्णाई यांचा आशीर्वाद घेतात व कामगिरीला जातात. सायली अर्जुन आता तेथून निघून गेलेली असतात. प्रिया देखील तेथून जाते. तर तिथे आता कल्पना म्हणते की चला आपण आज दिवसभर छान गप्पा मारूयात. तर प्रतिमा देखील आता त्यांच्यात छान मिसळलेली असते. तर ज्यावेळी सायली अर्जुन दोघेही बाहेर येतात तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे आलात तुम्ही, मला तर वाटलं की प्रतिमा ते आल्या आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला उशीर लागेल यायला. तर तिथे सायली सांगते की चैतन्य भाऊजी, प्रतिमा ते आल्यानंतर मला खूप भरून आलं होतं. आम्ही आज एवढ्या महत्त्वाच्या कामाला निघालो होतो आणि त्या अचानकपणे आल्या, परंतु त्यांचं मनही मोडता येत नव्हतं. त्यांनी आम्हाला समजून घेतलं, त्यांनी समजूतदारपणा दाखवला. अर्जुन तिथे आता म्हणतो की प्रतिमा त्या समजूतदार तर आहेच, परंतु मला ना एक डाऊट येतो आहे. तेव्हा तिथे आता सायली विचारते की प्रतिमा त्याबद्दल. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, तिच्या मुलीबद्दल. म्हणजे बघा ना, तिने प्रतिमा त्याला घेऊन यायला इथे प्लॅन बनवला होता. तेव्हा सायली सांगते की अहो सर, बरंच आहे की, उलट आपली प्रतिमा त्यांची 2 मिनिट का असेना भेट तरी झाली आणि आज ते छान गप्पाही मारतील ना. अर्जुन तिथे सांगतो की नाही नाही मिसेस सायली, मला शंका या बाबतीत आहे की ती प्रतिमा त्याला घेऊन तुम्हाला अडकवण्यासाठी इथे आली होती. अर्जुन अगदी योग्य मार्गाने विचार करत असतो प्रियाच्या बाबतीत. म्हणजे आपण आश्रमात जाणार आहोत ही गोष्ट तिला चांगलीच माहिती होती आणि तुम्हाला तिथे वेळेत पोहोचू द्यायचं नव्हतं किंवा तुमचा वेळ कमी करायचा होता, म्हणूनच प्रिया प्रतिमा त्यांना इथे घेऊन आली. तेव्हा तिथे आता अर्जुन सायलीला बरोबर समजावत असतो, परंतु मूर्खासारखं सायली अर्जुनवरतीच खेकसते. त्याला सांगते की सर, तुमच्या प्रत्येक वेळेस काय चाललेलं असतं, सतत तुम्ही ना तुमच्या वकिली बुद्धीनेच विचार करत राहता. तुम्हाला याआधी देखील सांगितलं होतं ना की तुमचं हे वकिली डोकं कोर्टात चालवत जावा, या अशा ठिकाणी नाही. अर्जुन तिथे आता चिडतो आणि सायलीला म्हणतो की मी जे सांगतो आहे ते कधीतरी समजून तरी घेत जावा. तर चैतन्य त्या दोघांनाही थांबवतो व त्यांना म्हणतो की ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे, तुम्हाला इथेच भांडत बसायचं आहे का. तर त्याचनंतर ते तिघेही आश्रमात जायला निघतात. तर इकडे आता प्रियाने सर्वांपासून दूर येऊन गुपचूपपणे साक्षीला फोन केलेला असतो. तर तिथे आता साक्षी विचारते की बोल प्रिया, सायलीला तू अडवलंस ना आश्रमात जाण्यापासून. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की मी पूर्ण प्रयत्न केला पण, आणि प्रिया थांबते. तेव्हा साक्षी चिडूनच विचारते की प्रत्येक वेळेस तुझा पण हा असतोच, काय झालं आहे नक्की. तेव्हा प्रिया सांगते की मला वाटलं होतं, म्हणजे आपलं ठरल्याप्रमाणे मी प्रतिमाला सुभेदारांच्या घरी घेऊन आले होते आणि मला तिथे आल्यानंतर वाटलं होतं की नेहमीप्रमाणे या मायलेकींचा खरा तो ड्रामा सुरू होईल, ती रडारड चालू होईल. परंतु कसलं काय, ही प्रतिमा जास्तच हुशार निघाली. ही स्वतःच सायलीला म्हणाली की तू जा आश्रमात म्हणून, आणि सायली अर्जुन आश्रमात पुरावे शोधायला गेले सुद्धा. तेव्हा आता साक्षी प्रियावरती खूपच चिडते आणि ती प्रियाला सुनवायला लागते. ती म्हणते की तुला सध्या एक कामही धड जमत नाही आहे का ग प्रिया. साक्षी फोनवरतीच आता प्रियाला धमकी देते. ती प्रियाला सांगते की हे बघ प्रिया, आश्रमात जाऊन जर त्या सायली अर्जुनला काही पुरावा सापडला ना माझ्या विरोधात, तर तुझे आलिशान लाईफ जगते आहे ना ते पूर्णपणे विसरायचं. आणि त्या अर्जुने जर कोर्टात पुरावा दाखवून सिद्ध केलं ना की मी आश्रमातच होते, आणि ज्या दिवशी मी जेलमध्ये जाईल ना तेव्हा तुझं हे बाहेरचं जे लाईफ आहे ना ते संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकेन मी. तर साक्षीची धमकी ऐकून प्रिया हादरून गेलेली असते. प्रिया पुढे काही बोलणार, साक्षीला स्वतःची बाजू पटवून देणार इतक्यात साक्षी फोनही ठेवून देते. तेव्हा प्रिया देखील चिडलेली असते. ती म्हणते की सगळ्या जबाबदाऱ्या मी घ्यायच्या, सगळ्यात मोठी रिस्क मी घ्यायची आणि माझ्याच बाबतीत सगळे असे वागतात, कुठे अडकले आहेस प्रिया, असं म्हणत प्रिया देखील आता वैतागून गेलेली असते. तर इकडे तोचपर्यंत चैतन्य, अर्जुन, सायली तिघेही आश्रमात पोहोचलेले असतात. तर ऑलरेडी तिथे आता पोलिसांची टीम सज्ज असते. ज्यावेळी सायली इतक्या दिवसानंतर आश्रमाला पाहते तेव्हा तिला आता तिच्या जुन्या आठवणी जाग्या होतात की ज्या आश्रमामध्ये सायली लहानाची मोठी झाली ते आश्रम आता तिच्या डोळ्यासमोर असतं व त्याच आठवणी सायलीला आठवत असतात की सायली कसं तिथे आता मुलांसोबत मस्ती करत होती, त्या मुलांची काळजीही घेत होती. त्याचबरोबर मधुभाऊ, काका काकू, कुसुमताई हे सगळे काही प्रसंग आता तिला आठवत असतात. तर
सायली इकडे तिकडे आता आश्रमाकडे पाहत असते. तेव्हा अर्जुन चैतन्य हे दोघेही सायलीकडेच पाहत असतात. इतक्या दिवसानंतर आश्रम पाहून सायलीला आता खूपच रडू येतं. जुन्या आठवणी देखील जाग्या होतात. तर तिथे आता इन्स्पेक्टर हवालदारांना सांगतात की सरांना दरवाजा उघडून द्या. सायली, चैतन्य, अर्जुन तिघेही आता आश्रमाच्या आत जायला निघतात. सायली, अर्जुन, चैतन्य तिघे आता सज्ज असतात साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी, साक्षीच खुनी आहे हे सिद्ध करण्यासाठी. तर तिथे आता सायलीच्या मनाची अस्वस्थता, त्याचबरोबर घालमेल अर्जुन हा समजून घेतो. आश्रमात आल्यानंतर सायलीचा चेहरा एवढा का पडला आहे, ती इतकी नाराज का आहे, हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. परंतु अर्जुनने ठरवलेलं देखील असतं की काही जरी झालं तरी आज आश्रमात पुरावा शोधूनच बाहेर पडायचं. तर तिथे आता हवालदार ज्यावेळी अर्जुनला दरवाजा आश्रमाचा उघडवून देतो, त्याच वेळेस अर्जुन हा सायलीकडे पाहत असतो. तर सायलीच्या आता जुन्या आठवणी तरी जागे झालेले असतात. परंतु कित्येक दिवसानंतर सायली पहिल्यांदा त्याच आश्रमात जाणार असते की जिथे ती लहानाची मोठी झालेली असते. सायली आहे त्याच ठिकाणी थबकते. अर्जुन तिथे आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली चला. चैतन्य, अर्जुन, सायली तिघे आता आश्रमाच्या आत येतात. तेव्हा अर्जुनने सर्वात आधी ठरवलेलं असतं की आधी जिथे खून झाला होता त्याच ठिकाणी पुरावे शोधायचे व मग बाकीच्या रूम चेक करायच्या. अर्जुनने सर्व काही वेळेचं नियोजन केलेलं असतं की त्या वेळामध्ये आश्रमात नक्की किती खोल्या आहेत, त्यानंतर बाहेरचं अंगण, त्याचबरोबर जिथे खून झाला ती जागा, या सगळ्या ठिकाणचं वेळेचं नियोजन त्याने केलेलं असतं की किती वेळ द्यायला हवा तिथे पुरावा शोधण्यासाठी. अर्जुन तिथे आता सायली, चैतन्य या दोघांनाही सूचना देतो की जिथे खून झाला होता आधी ती जागा आपण चेक करूयात. कोणतीही साधी वस्तू आता आपल्याला सोडायची नाही आहे. या आश्रमाचा कानाकोपरा आपल्याला आता पिंजून काढायचा आहे. 1 इंच सुद्धा जागा आपल्याला पुरावा शोधायची ठेवायची नाहीये. सायली, अर्जुन, चैतन्य सज्ज असतात पुरावा शोधायला. तेव्हा हवालदार एव्हिडन्स बॉक्स घेऊन येतो. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की हा एव्हिडन्स बॉक्स आहे, याच्यामध्ये आपल्याला जो पुरावा सापडेल, ज्या ज्या वस्तू आपल्याला सापडतील त्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर अर्जुनने हँडग्लोव्हसुद्धा आणलेले असतात. सायली खूपच अस्वस्थ असते कारण त्या जागेशी आश्रमाची तिच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. अर्जुनने तिथे आता सांगितलेलं असतं की इथे हे हँडग्लोव्स घातल्याशिवाय तुम्ही एकाही वस्तूला हात लावू नका, नाहीतर त्याच्यावरचे सुरुवातीचे फिंगरप्रिंट हे पुसले जातील व तुमचे फिंगरप्रिंट तिथे उमटतील. त्यामुळे आधीच सावध राहा. तरी देखील सायलीला आता तिच्या जुन्या आठवणी जागे होतात की त्याच बेडवरती सायली लहान मुलांना अंगाई गाऊन झोपवत होती. तोचपर्यंत हँडग्लोव्स घालून चैतन्य, अर्जुनने पुरावा शोधायला सुरुवात केलेली असते. परंतु सायली मात्र अजूनही आठवणींमध्येच हरवून गेलेली असते. तो आश्रम ती खूप दिवसांनी पाहत असते. त्याचनंतर सायलीचं लक्ष एका फोटो फ्रेमकडे जातं, जी की मधुभाऊंच्या पत्नीची फोटो फ्रेम असते. सायली ती फ्रेम उचलते व त्याच्यावरची धूळ आपल्या साडीने पुसते. तेव्हा तिथे आता कोर्टाच्या बाहेर मधुभाऊंनी जे बोललेले असतात ते शब्द सायलीला आठवतात की त्या आश्रमाची एक ना एक वीट मी आणि माझ्या पत्नीने स्वतःच्या हाताने रचली आहे, ते आश्रम वाचवा. त्याचबरोबर सायलीला मधुभाऊंच्या काही आठवणीही लक्षात येतात की सायली ज्यावेळी घसरून पडते तेव्हा तिथे आता मधुभाऊ म्हणतात की तू पडले आहेस ना. सायलीने त्यांना विचारलेलं असतं की तुम्हाला कसं कळलं मी पडले आहे. तेव्हा मधुभाऊ सांगतात की अगं मी तुझा बाप आहे. आपलं नातं रक्ताचं जरी नसलं तरी हृदयाचं, मनाचं नातं तरी आहेच ना. तर सायली आता त्या फोटो फ्रेमशी बोलत असते. ती म्हणते की आपली कधीच भेट घडलेली नाही आहे, परंतु मधुभाऊंच्या तोंडून कायम मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे की आमच्यासारख्या निराधार मुलांसाठी तुम्ही स्वतः या आश्रमाची, या घराची दारं उघडलीत. तर चैतन्य, अर्जुन तोचपर्यंत हँडग्लोव्स घालून पुरावे शोधत असतात. परंतु सायली मात्र अगदी आश्रमाच्या आठवणींमध्ये हरवून गेलेली असते. अगदी भान विसरलेली असते की ती आश्रमामध्ये नक्की काय करण्यासाठी आली आहे. तिला मधुभाऊंना सोडवायचं आहे. साक्षीच खुनी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधण्याची गरज आहे. ही गोष्ट सायली स्वतःच विसरून गेलेली असते. या आश्रमात येऊन, या घरात येऊन निराधार मुलांनी हसावं, खेळावं, त्यांचं विचार करूनच तुम्ही या घराला आश्रम असं नाव दिलं. आज जे मी करायला आले आहे ते काम पूर्ण होण्यासाठी मला आज तुमच्या आशीर्वादाची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज तुम्ही मला आशीर्वाद द्याल ना, असं सायली तिथे आता मधुभाऊंच्या पत्नीच्या फोटोंशी बोलत असते.
तरच मी तुमचं हे स्वप्न वाचवू शकेन, असं म्हणत सायली आता ढसाढसा रडत असते. खूपच वाईट वाटत असते तिला आणि मनात तितकीच भीतीही असते की तिला काही जरी झालं तरी ते आश्रम जमीनदोस्त होऊ द्यायचं नसतं. त्याच्याशी कित्येक जणांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की चैतन्य, अर्जुन, सायली तिघे आता आश्रमाचा कानाकोपरा चेक करत असतात व त्यांना जे जे काही भेटत असतं ते एव्हिडन्स बॉक्समध्ये नेऊन ठेवत असतात. तर पुरावा शोधत असताना सायलीचं लक्ष अचानकपणे एका खाचेकडे जातं व त्या खाचेमध्ये काहीतरी अडकल्याचं ते अर्जुनला सांगते. चैतन्य, अर्जुन येऊन त्यातून ते कार्ड बाहेर काढतात. तर ज्यावेळी अर्जुन तिथे म्हणतो की हा तर खूप मोठा ब्रँड आहे, त्याचंच हे कार्ड असावं, तर तिथे आता चैतन्य म्हणतो की इतके महागडे कपडे तर आश्रमात कोणीच घालणार नाही. असे आउटफिट्स, ब्रँडेड आउटफिट घालणं साक्षीला आवडतं. मग आपण साक्षीच्या विरोधात पुरावा शोधायला आलो होतो ना, कशावरून हे साक्षीचंच नाही आहे. अर्जुन, चैतन्य, सायली यांना आता साक्षीच्या विरोधात साक्षी खुनाच्या रात्री आश्रमातच होती याचा खूपच मोठा पुरावा भेटलेला असतो व तो सायलीने स्वतः शोधून काढलेला असतो. आता साक्षीची वाट कशी लागते. त्याचबरोबर अर्जुन तिथे आता कोर्टात हा खूप मोठा पुरावा सादर करून साक्षीच खुनी आहे, साक्षी त्या आश्रमात हजर होती हे सिद्ध कसं करतो, हे आपण येणाऱ्या भागात